हे सरकारला कळत नाही। मराठ्यांचं वादळ कसं उचाळलंय आणि मराठे आता कसे पायाखाली तुडवणार राजकीय पक्षाला, हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे। फक्त मराठ्यांच्या विरोधात सगळ्या पक्षाच्या आमदाराला आणि मंत्र्याला बोलायला लावायचं, ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे। देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांच्या नादी लागून छगन भुजबळला अंगावर घालून आणि काही मराठ्यांच्या आमदाराला अंगावर घालून पुरं भाजप संपून बसणार आहे। आमची भूमिका आहे, आम्ही ओबीसीत मराठा आणि कुणबी एकच, कायदा पारित करा, नसता सत्ता जाणार, आम्ही कोणाला सोडणार। भुजबळ असं म्हणतात की सगळे सोयऱ्याचं आरक्षण देता येणार नाही, छगन भुजबळ म्हणतात सगळे सोयऱ्याचं आरक्षण देता येणार। त्याला काय अक्कल हो, त्याचं काय नाव घेता, हे काय म्हणा, हे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीचे म्हणा। तो आता कार्यक्रमच करणार आहेत नाशिकच्या मराठी, आणि नाशिकच्या मराठ्यांनी असा रेकॉर्ड तोडलाय की तो रेकॉर्ड अति प्रचंड आहे। मी नाशिकचे मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाचे थाप देऊन मर्दपणा, लढाऊपणा, धारदार बाणेदारपणा आणि कणखरपणा आणि कडवटपणा कशाला म्हणतात ते नाशिकच्या मर्द मराठ्याने दाखवून दिलं। त्यामुळे त्यांचं भुजबळांना पाडणार का, छगन भुजबळांना पाडणार का? ते आपोआपच पाडणार आहे ते काय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।